प्रकार काय, त्याचं स्वरूप काय हे कळायला पाहिजे. तेव्हा नमनाचे प्रकार त्याच्यामध्ये 3 प्रकारचे. एक आशीर्वादात्मक मंगल, वस्तुनिर्देश रूप. एक नमस्कार रूप. नमस्कार रूप परम मंगल म्हणजे त्याच्यामध्ये नम्रता असते. नम्रते ज्येष्ठ पुरुष, श्रेष्ठ पुरुष, तत्वज्ञ पुरुष याला माणसाने नमस्कार करावा. वयाने आणि आपल्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल तर त्याला काय केलं पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. बरं, वयाने नाही आहे पण गुणाने असेल तर तरी नमस्कार आहे. तर वयाचा व्याजा काही संबंध नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी किती वर्षाच्या वयात लिहिली? मग 1400 वर्षाच्या चांगदेवाला जसा नमस्कार करायचा तसा 14 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांना काय केलं पाहिजे? वयावर अवलंबून असते का गुणावर अवलंबून असते? माणसाची जी कीर्ती होत असते वयाने कीर्ती होते का गुणाने कीर्ती होते? वयाने होते. असे 80 वर्षाचा म्हातारा आहे, बिड्या फुकत चालतो, उपयोग आहे का? नाही तर आपला सवाट्यावर शिव्यातच बसतो. वयाने मोठा आहे पण क्रियेने लहान आहे. कसं आहे? एखादा वयाने कमी आहे पण क्रियेने काय त्याला महत्त्व असते. कोणी कलेमध्ये असतात, कोणी कशामध्ये असतात, कोणी कशामध्ये असतात, कोणी तत्त्वज्ञामध्ये असतात. ते लहानसं पोर आहे ना, 15 वर्षाचे असेल आहे, त्यासाठी ज्ञानेश्वरी काय पाठ आहे. अर्धी गाथासुद्धा काय करते? हेरम नावाचं पोरगं होतं, आता ज्ञानेश्वरी पाठ. गाथाही काय होते? वय किती? मग गुणाने मोठा आहे ना कशाने मोठा आहे? मग गुणावर ते अवलंबून असते. सहज सांगितलं तुम्हाला. ज्येष्ठ श्रेष्ठत्व वगैरे याच्यावर आणि परंपरागत असं. म्हणून कोणतंही कार्य सफल व्हावं, निर्विघ्नपणे पार पटावं याच्याकरता नमस्कार आहे. त्या नमनाचे 3 प्रकार. कोणता? आशीर्वादात्मक, दुसरं आणि तिसरं वस्तुनिर्देश रूप मंगल. आशीर्वादात्मक नमन म्हणजे तुमचे यशस्वीचा आशीर्वाद द्यावा, तर आशीर्वाद होता. आशीर्वादाने सुद्धा का ते तुमचे कार्य आहे. ते द्रोणाचार्य होते ना, कौरव पांडवाच्या काळात ते गुरु होते. कोण? द्रोणाचार्य. कौरवाचे गुरु कोण? द्रोणाचार्य. पांडवाचे गुरु कोण? आता ते राजाचे पोरं. आणि त्यांना शिकवण्याकरता द्रोणाचार्य. शस्त्रविद्या कोणती? त्याच्यामध्ये निष्णात करून सोडायचा. त्याच्यामध्ये एकलव्य नावाचा पोरगा आला. कोण? मग त्याला सांगितलं, म्हणलं तू राजर्षी नाही, मग तो खालच्या जातीतला आहे, तुला विद्या शिकवता येणार? राजाच्या मुलाबरोबर तुला विद्येला बसण्याकरता काय नाही. मग तो निराश झाला. काय झाला? शिकण्याची तो इच्छा, पण शिकवण्याकरता गुरु काय नाही, तयार नाही. ते म्हणलं राजाच्या पोराबरोबर तुला जमणार नाही. राजपत्र आहे का तो? मग जरा एकलव्य मला. पण त्याची अत्यंत निष्ठा कोणावर ते. पण म्हणलं तुमचा आशीर्वाद तरी द्या. आशीर्वाद द्या. मग त्याने मातीचा द्रोण तयार केला. कोणता? आणि त्याच्यापासून विद्या शिकला. जे विद्या पांडवाला कौरवाला द्रोणाचार्यापासून प्राप्त झाली नाही, ती विद्या सर्वांमध्ये श्रेष्ठ एकलव्य बसला. त्याला विचारलं, म्हणला तुला विद्या शिकवली?
कोणी मग काय नाव सांगितलं त्याने? म्हणलं द्रोणाचार्य ते. म्हणलं द्रोणाचार्य काय करतात? दिवसा आम्हाला शिकवतात ना, रात्री तुला शिकवायला येतात. द्रोणाचार्य तेवढं तुमच्या बरोबरच तर झोपतो मी, रात्री कुठे शिकवायला येतो. मग विद्या आली, आशीर्वाद ही काय करे तुमचे दासीचा आशीर्वाद द्यावा. नवविधा काय तुका म्हणे तुमच्या पायाच्या उतरेल खरे. मग आशीर्वादात मंगल माझा. जास्त वेळ जातो आपला. तुमचा गीतेचा पहिला अध्याय ना, त्याच्यामध्ये सगळं अर्जुन म्हणजे सगळं युद्धाचं वर्णन केलेलं आहे. दोन बाजू, एका बाजूला पांडवाचं सैन्य, दुसऱ्या बाजूला आता सैन्यामध्ये कोणतं कोण कोण होते तुम्हाला आता पहिल्या गीतेच्या अध्यायामध्ये काय माहिती आहे का नाही माहिती आहे? माहिती आहे हो तरी म्हणा. सगळे वीर सांगितलं ना. भीष्माचार्यन, द्रोणाचार्यन, काय कृपाचार्यन, महारथी हे कोणाच्या बाजूला होते? कौरवाच्या बाजूला. आणि इकडे कोण आहे? कोणी फक्त भगवान श्रीकृष्ण होते. कोण? मग ते युद्ध होत असताना त्यांची संख्या मोठी, 11 क्षौणी होत्या. आणि पांडवाची संख्या किती? 7 क्षौणी. आणि बरं सगळे युद्धामध्ये निष्णात असलेले वीर कोणाकडे होते? द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी, कर्ण, भीष्माचार्य. आणि इकडे काय आहे? 5 जण. त्याच्यातही सुद्धा काय ते 2 तर नकुल सहदेव होते. काही त्यांना ज्ञान नव्हतं. बरा भीम होता तो अर्धांड. त्यालाही काय ज्ञान नाही. फक्त वीर कोण होता? तरी यश कोणाला प्राप्त झाला? कशामुळे? तो युद्ध करण्याच्या पूर्वी भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना जाऊन आशीर्वाद मागितला. काय मागितला? जा म्हणलं तुम्हाला युद्धामध्ये काय येईल. परिणाम असा झाला की कमी एकच योद्धा असताना देखील, कमी सैन्य असताना देखील विजय कोणाला मिळाला? मग कशामुळे? आशीर्वाद. कोणतं मंगल? असं आहे. तुमची दासीचा दास करून ठेवा. आलं माझं दास करी संत दासाचे. हे सगळे प्राप्त. मग मंगलाला काय? व्याख्यान वेगळं आणि कीर्तन प्रवचन वेगळं. व्याख्यानामध्ये काही नाही, आपल्या जोड्या भरल्या तिथं लगेच सांगायला काय करतो? 2 मिनटं वेळ दिला, 1 तासभर सांगत बसतो. वेळ किती दिला? सांगतो किती? त्या व्याख्यानाला काही महत्त्व आहे का? मग त्याच्या अगोदर मंगल करावं लागत. कीर्तनाच्या अगोदर आपण काय करतो? काही एकदम सुरुवात करतो का? म्हणजे जय रामकृष्ण हरी, परी मग रूपपाद आलोचने. ही परंपरा आहे. अगोदर त्याच्यात तुम्हाला आता पुष्कळ वेळा होऊन गेलेलं आहे. मंगल कशाला म्हणतो? समाप्ती का मग मंगलम आचरित. निर्विघ्नपणे कार्य पार पडावं एवढ्याकरता मंगलाची आवश्यकता आहे. आणि मंगलाचे विशेष ते परमात्म्याचं नाव. सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे. मन करे जना श्री विठ्ठला. त्याला म्हणत असतात मंगल. तेव्हा पहिला आहे नमस्कार रूप मंगल. मग तो लहान असो का मोठा असो, कलेने विद्वान असो की नसो, गरीब असो का श्रीमंत असो, नाही का, सर्वांना नमस्कार करावा. बहुजन समाज आहे कल्पना करा. एखादा
नाही का 10,000-5,000 समाज आहे, सगळ्याला नमस्कार करत बसतो का आपण? मग सर्वाला काय करतो आपण? मग त्याच्यामध्ये काय सगळे सारखे आहे का? कोणी कसे कोणी कसे कोणी कसे, तरी पण आपला सर्वांना तो काय करतो? नमस्कार करतो. हे नमस्काराचे विषय आहे. यात नम्रता, नमनते न देखे गुणदोष, गुणदोष वगैरे न पाहताना त्यांच्याशी नम्र नमस्यंतस्य मां भक्त्या नित्ययुक्त. कोणत्या अध्यायातला श्लोक आहे हा? अध्यायाला श्लोकही असतात का? नमन भक्ती सांगितली आहे ना, सततम कीर्तयन्तो मां नमस्यंतस्य मां. मला नमन बघ, मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत त्याला नमस्कार बनायला. त्याच्यापासून आपलं त्या नमस्कारातही प्रकार पडलेले आता अलीकडे. प्रारंभी कोणालाही भेटायला आल्यानंतर आपण त्याच्याशी नमस्कार करत असतो, पण त्यांना आता पाश्चिमात्य संस्कृती आली. कोणची? हिंदू संस्कृती वेगळी, पाश्चिमात्य संस्कृती. त्याच्या भेटायच्या झाडाचे काय करतात, तो आपला हात देतो, हा आपल्या इकडे हात देतो, आणि दोन्ही हात मग काय करतात, एकाने तर जो माझा हात दाबला म्हटलं होय, नमस्कार करण्याची पद्धत आहे, सोड म्हटलं लवकर लवकर. काय कुठे नमस्कार म्हणतात का? हे पाश्चिमात्य संस्कृती आहे. ते पुढारी भेटले म्हणजे काय करतात, असे करतात. दुसरा नमस्कार म्हणजे ते पाश्चिमात्य असं करतात. काय करतात म्हणजे का मारायला हात कसा केला का? आपली भारतीय संस्कृती कशी आहे? मस्त काय या वारकरी काय करायचं, मग दोन्ही हात जोडायचे, काय करायचे, मान ताट ठेवायची का? मग काय करायचं, दोन हात जोडून मान झुकवायची. काय करायची, दोन्ही हात असे जोडवायचे, मात काय करायची, आणि मस्त काय या वारकरी. मग कोणाच्या त्यांच्या पायावरती काय ठेवायचं, दणकण ठेवायचं का? पुष्कळ धक्के खाल्ले बरं सगळं. काही नमस्कार करत नाही रे, अंगठात चोखतात. त्यांचं काही चुकलेलं नाही. पण नमस्काराची गोष्ट काही कशी आपली, ज्याला नमस्कार म्हणतात, नम्रता. त्यापेक्षा सांगायचं म्हणजे दंडवत घालणे. काय घालणे? दंडवत, दंडापरे. सगळं अंग काय झालं पाहिजे, त्याला हे झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार कसा करायचा असतो? असा का? मग कसा करायचा असतो? दंडवत करायचा, साष्टांग दंडवत. मोठी मोठी मंडळी आणखी, मग ते बघायचं नाही कोणती जागा आहे, कशी आहे, काय आहे, नमस्कार करायचा. कधी कधी पाऊस पडलेला असतो, चिखल झालेला असतो, तरीसुद्धा काय करतात लोक, या सगळ्या याची परिस्थिती म्हणजे लोटांगण घालणे. काय घालणे? आहे काय? तुका आला लोटांगणी. याला नमस्कारात्मक मंगल मिळाला. कोणता? एकाच आसनावर बसायचं असतं की भिन्न भिन्न? अरे आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष उच्च आसनावर असते, आपण कोणाचं त्याच्या पायाजवळ बसलं पाहिजे, कुठे बसलं पाहिजे, आहे का रे? हे सगळे बघा त्याच्यामध्ये. एवढा मोठा चांगदेव सुद्धा तो मुक्ताबाईच्या पायाजवळ बसतो. आता मुक्ताबाईचं वय किती आहे? नाही बाई, चांगदेवाचं वय माहिती आहे का? किती वर्षाचं? ते केस काळ्याचे पांढरे झाले होते.
1400 वर्ष पांढऱ्याचे काय झाले होते पुन्हा पिवळे झाले होते. 1400 वर्षाचा. आणि मुक्ताबाई किती वर्षाचे? 1400 वर्षाचे 2 टिंब काय करायचे? मग किती राहील? त्याचे अर्धे 7 वर्षाची कोण होती? आले लोटांगणी. हे बा, मग वयाला अनुसरून पाय धरले का बोधाला अनुसरून? वय तर किती आहे आणि हात बाबा किती आहे? शिष्य किती होते? 1400 शिष्य होते. आणि शेवटी कोणाला गुरु केलं मग? मुक्ताबाईला. मुक्ताबाई नव नाद्यत्रिजननी. स्वरूपाने कशाची? अद्यत्रिजनी या संपूर्ण देवाची आई आहे असं वर्णन आहे. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. म्हणून नमस्कारात्मक मंगल, आशीर्वादात्मक मंगल आणि वस्तुनिर्देश रूप मंगल. वस्तुनिर्देश रूप वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू. त्याच्यामध्ये वस्तू नावाचा धातू आहे. सर्वामध्ये जी व्यापन वस्तू असते त्याला वस्तू असं म्हणतात. तेव्हा ब्रह्माला वस्तू असं म्हणतात. कारण ब्रह्माची व्याप्ती एकाच याच्यामध्ये काय सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे. ब्रह्म हे सगळ्याला व्यापून काय झालेलं आहे. विष्टभ्यामिदं कृष्ण. तिथं सगळ्याच्या एका अंशावर आहे. कोणाच्या? ब्रह्माच्या. मग ब्रह्म केवढा असेल? जेवढा आहे तेवढं सांगता येत. न मे विदुस्सर्गणा प्रभवं न. श्लोक पूर्ण करत जा ना. नवे विदुस्सर्गणा. आम्ही सर्व मदत करू लागत जाणार. मदत केली पाहिजे ना. तुमची गीता पाठ आहे ना, मग काय पाहिजे. तेव्हा वास्तू म्हणजे ब्रह्मस्वरूप. ब्रह्मविचार एक आपला अभ्यास कमी पडतो. एक ब्रह्मसूत्र म्हणून आहे. त्या ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहे. त्याच्यात पहिलं सूत्र आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्माची जिज्ञासा करावी. म्हणजे ब्रह्म त्याचं लक्षण काय? त्याच्यामध्ये जन्माद्यस्यतः, ज्याच्यापासून हे सर्व सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यावरच राहते, ज्याच्यावरच लीन होते, त्याला ब्रह्म असं म्हणते. यतो इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति तद्विजिज्ञासु तद्ब्रह्म तत्त्वमसि श्वेतकेतुः. त्याला ब्रह्म असं म्हणतात. तरंग कुठे उत्पन्न होतो? कशावर राहतो? आज मोडला तर मग तसं जगात कोणापासून उत्पन्न होते? कोणावर राहते? आणि शेवटी कोणात विलीन होते? ते तत्व म्हणजे ते अधिष्ठान झालं आहे. त्या अधिष्ठानाला ब्रह्म असं म्हणतात. घडा कोणापासून उत्पन्न होतो? मातीपासून. घड्यामध्ये कोण आहे? आणि फुटला तर माती कोण आहे? सत्तत्व आहे. त्याप्रमाणे ब्रह्म आहे. त्याला ब्रह्म विचार म्हणतात. त्याला म्हणतात वस्तू निर्देश रूप. त्याचे 2 प्रकार, सगुण आणि नाही काय तुझं सगुण म्हणू की असं दोन्ही प्रकाराने ब्रह्माचं. मग सगुण जे निर्गुण असतात तेच काय होत असते काय काय. सगुण या भावाला काय होतं? अधिक तुम्हाला विचार पुढे नंतर सांगू. सगुण निर्गुण उपानी ब्रह्म त्याला दृश्य अदृश्य म्हणत असतात. तेव्हा या वस्तूचं वर्णन करणे
त्याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. त्याच्यापासून पुण्योत्पत्ती होत असते. तुझा सगुण म्हणू की निर्गुण रे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. पुंडलिकाचे भेटी तो परमात्मा किम स्वरूप आहे. का महायोग पीठे तटे भीमर परब्रह्मलिंगम. तात्पर्याच्या वस्तूने 3 प्रकार झाले की नाही. एक नमस्कारात्मक मंगल, दुसरं तिसरं आशीर्वादात्मक, आणि वस्तुनिर्देश रूप या जगतामध्ये. आणि जी वस्तू व्यापून भरलेली आहे, भ्रणात ब्रह्म असं म्हणतात. ब्रुवी वृद्ध असा धातू त्याच्यामध्ये आकाश कुठे लढते याचा काय लागत नाही. नवत माझी केळे लपे लपे, कोण लपते त्याचा पटा लागत नाही. आकाश केवढा आहे. सगळ्या भूतामध्ये कोणतं भूत मोठं आहे. हे सगळं व्याप्त कोणात आहे. आत बाहेर वगैरे ज्याची व्याप्ती आहे त्याला आकाश असं म्हणा. म्हणून पहिलं कार्य कोणतं आहे. आकाश. आकाशापासून वायूपासून लावायचं. आणि शेवटी कोणता तर तुम्हा पृथ्वी. तेव्हा हे कशाकरता सांगितलं. जेव्हा जे आकाश ज्याच्यापासून उत्पन्न होत असे सतत व्यापक असल्यामुळे त्याहीपेक्षा हे आकाश परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कुठेही सांगता येत नाही. म्हणून त्याला ब्रह्म असं म्हणतात. भ्रणात ब्रह्म, ब्रह्मभवत असं म्हणतात. आलं लक्षात. वस्तूने पुढे सगळं आहे की वर्णन आता घेणारच आहे तुम्हाला याच्यामध्ये. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज नमन करतात. जयाचे केलिया सकळ विद्याची होय, तेच वंदो श्री चरण. आता हे 2 आहे बघा. काही वस्तू अशा असतात की त्या इंद्रियांना गोचर होतात, पण काही वस्तू अशा आहे की त्या इंद्रियाने गोचर होत नाही, मानावं लागत आहे. ईश्वर इंद्रियांना गोचर होतो का मग. ईश्वर समस्या डोळ्यानं दिसतो का ईश्वर. मग आहे कशावरून. कार्यावरून कारणाकडे जायचं नाही. आलं का लक्षात. ईश्वर सर्व हृदय अर्जुन तिष्ठती ब्राह्मण. आणि तो तर ईश्वर तर दिसत नाही कारण आहे कशावरून. मग तुम्हाला क्रमाक्रमाने सांगू. 4 भाग लोक ईश्वर मानत नाही. त्याला विचारलं म्हणलं ईश्वर का मानत नाही. म्हणला तो दिसत नाही. दिसत असला तर काय म्हणायचं. नाही दिसत असेल तर मग तो मानत नाही. म्हणलं ईश्वर आहे की. तर म्हणलं दाखवा की आम्हाला. बाकीचे दर्शनकार लोक ईश्वर मानतात, 4 भाग काय मानत नाही. तो इंद्रिय गोचर होत नाही. असं या सर्व गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये जरी दिसत नाही तरी आपण शास्त्रावरून संतांच्या अनुभवावरून आपण काय करतो मानतो. शास्त्र सांगते. काही गोष्टी आपण म्हणतो तुकोबा राय सांगतात म्हणून मान्यता. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून काय. तस्मात् शास्त्रम. मग ते दिसत असतात का. मग जरी दिसलं नाही तरी त्याच्या स्मरणात शक्ती आहे. कशामध्ये. स्मरणामध्ये. जयाचे केलिया स्मरण होय विद्येचे. केवळ स्मरणाने सर्व विद्या काय होतात प्राप्त होत असतात. केवळ स्मरणाने. त्या स्मरणामध्ये त्याला शक्ती प्राप्त होते. तुमचे लावायचे सगळे
त्याला काही ज्ञान आहे का त्याचं? स्मरण आहे. तुमच्या विवेकानंदाची गोष्ट सांगतात ना, मग त्याने परदेशामध्ये व्याख्यान केलेलं होतं, तिथे विजय मिळवला. म्हणलं तुम्हाला इतकं ज्ञान आलं कुठून? तुम्ही तर काही शिकले नाही, काही नाही, काही नाही. एवढं मोठं ज्ञान येण्याचं कारण काय? म्हणलं व्याख्यान देण्याच्या अगोदर रामकृष्ण परमहंसाचं काय केलं? स्मरण केलं. आपण नाही का अगोदर कोणती क्रिया होण्याच्या अगोदर काय करतो? स्मरण करत असतो. स्मरणामध्ये त्यांच्या आठवामध्ये काय आहे? लाभ आहे. जयाची क्रिया कुठं काय शिकले असते का ते? केवळ स्मरण. स्मरणामुळे जे कासवीची पिलं असतात ना, नुसतं कासवीला पाहिल्याबरोबर ते तृप्त होतात. काय तर स्मरणामध्येच काय होते? प्राप्त होत असतात. अशी मग आख्यायिका पुष्कळची आहे बघा. शिवाजी आपल्या नाथ महाराजांनी गावबा नावाच्या याच्याकडे केलं तर काय झाला? विद्वान झाला. ते त्रोटकाचार्य शंकराचार्याच्या स्मरणाने आणखी काय झाले? स्मरणामध्ये शक्ती आहे. म्हणून तर भगवंताचं काय करायचं? स्मरण विद्या असं म्हणतात. मी स्मरण, आपण उठल्याबरोबर परमेश्वराचं स्मरण करतो. एवढंच नाही तर भगवान शंकराने सुद्धा गणपतीचं स्मरण केलेलं आहे. त्याला यश प्राप्त झालं. पुढे सांगू की तुम्हाला? जय स्मरणामध्ये शक्ती असल्यामुळे जयाचे केली आणि काय प्राप्त होते मग? सकळ विद्याचे अधिकरण म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये असतात ना, कर्ता, कर्म, करण. पुढे सप्तमीमध्ये काय असे? सप्तमीमध्ये अधिकरण असे. एखाद्या टोपलीमध्ये काय आंबे ठेवलेले आहे, टोपली कोण झाली? अधिकरण. सप्तमी म्हणतात. व्याकरण आहे ना. आणि षष्टीमध्ये संबंध दाखवला असतो. आता अधिकरण म्हणजे सगळ्या विद्या राहण्याचं ठिकाण कोण होतं? आपलं चित्त होत असं. सगळ्या विद्या बुद्धीमध्ये काय होते? तुम्हाला ते विचारसागर शिकले असेल त्याच्यावर दोन प्रकार के युक्त योगी आणि युंजानी योगी. युक्त योगी म्हणजे चिंतन वगैरे नाही रे. युक्त युंजानी योगी म्हणजे शास्त्राध्याय अभ्यास करायचा, रात्री करायचा, दिवसा हे करायचा आणि अभ्यास करून विद्या मिळवायची. त्याला कोणता योगी म्हणायचा? युंजानी योगी. आणि युक्त योगी म्हणजे अभ्यास करण्याची काय नाही, उपजताची ज्ञानी. मग ज्ञानेश्वर महाराज का शिकायला गेले होते का? मग एवढी विद्या आली नाही तर ज्ञानेश्वरी लिहिली ना कोणी? रात्री चिंतन करत होते आणि दिवसा सांगत होते का ते? म्हणलं थांबा, या श्लोकाचा अर्थ पाहून येतो मग तुम्हाला सांगतो. थोडे बसा खाली असं सांगत होते का? मग मी एकदा बोलायला लागले की सगळं ज्ञान बाहेर पडत. कोणता योगी? उपजाताची ज्ञानी. सूर्याला प्रकाश आणावा लागतो का? मग प्रकाश आणावा लागत नाही. प्रकाश घेऊनच सूर्य काय होत असते? श्रीखंडाला गोडी आणावी लागते, साखरेला गोडी आणावी लागते का? गोडी घेऊनच येते. मग तसे ज्ञान घेऊनच येतं. त्याला कोणते योगी म्हणायचे? युक्त योगी. त्यांना चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कशाकरता आपलं चाललं?
सकळ विद्याचे अधिकरण, सर्व विद्या राहण्याचं ठिकाण केवळ स्मरणाच्या द्वारा शिष्याला काय होते, प्राप्त होते. ते जीवन श्रीचरण श्री गुरुचे. अशा श्री गुरुच्या चरणाला आम्ही काय करतो, नमस्कार करतो. अधिक विषय नंतर भाऊ तुमची पंचदशी जोडी घेऊन टाका.